नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. कंपोस्ट पिकांसाठी आणि जमिनीच्या आरोग्यासाठी अगदी उत्तम सेंद्रिय खत. पण कधी-कधी कंपोस्ट चांगलं कुजत नाही किंवा ते कुजायला फार वेळ लागतो किंवा त्याच्यात अन्नद्रव्यांचं प्रमाण कमी असतं. म्हणून काही शेतकरी कंपोस्ट वापरायला सहसा नकार देतात. पण काही सोप्या ट्रिक्सने तुम्ही कमी वेळात चांगलं आणि अन्नद्रव्यांनी भरपूर असं कंपोस्ट खत बनवू शकता. कोणत्या आहेत या ट्रिक्स पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून. कंपोस्ट बनवण्यासाठी सहसा शेतकरी खड्डा पद्धत किंवा ढीग पद्धत वापरतात. पहिली टीप ढीग पद्धतीसाठी. उन्हाळ्यात ढिगामधला ओलसरपणा लवकर उडून जातो आणि काही प्रमाणात अन्नद्रव्यही उडून जातात. त्यामुळे त्या ढिगावर प्लास्टिकचं आच्छादन टाकायचं आहे, जेणेकरून ढीग लवकर कोरडा तर होत नाहीच, शिवाय प्लास्टिकमुळे ढिगाचं तापमान वाढल्यामुळे कंपोस्ट लवकर कुजतं. पुढच्या टिप्स खड्डा पद्धतीसाठी. खड्डा पद्धतीचं कंपोस्ट बऱ्याचदा कुजायला फार वेळ लागतो. त्यामुळे खड्डा पद्धतीसाठी सेंद्रिय पदार्थांचे शक्यतो लहान तुकडे करायचे आहेत. लहान म्हणजे 15 ते 20 सेंटीमीटर पेक्षा जास्त नको. आणि त्याच्यावर शेणकाल्याचं मिश्रण टाकायचं आहे. याशिवाय शेणखतामध्ये प्रति टन सेंद्रिय पदार्थाला अर्धा किलो या प्रमाणात कंपोस्ट तयार करणारे जीवाणू खत मिसळायचे आहे. सोबत जनावरांचं मूत्र किंवा अर्धा किलो युरिया किंवा अमोनियम सल्फेट आणि 2 किलो सुपर फॉस्फेट पाण्यात एकजीव मिश्रण करून प्रत्येक थरात शिंपडायचे. आता शेतकऱ्यांची सहसा जी तक्रार असते की कंपोस्ट व्हायला खूप वेळ लागतो. त्यामुळे या प्रक्रियेचा स्पीड वाढवण्यासाठी आपल्याला त्यात विरजण टाकायचंय. म्हणजे काय तर जुनं कुजलेलं आणि चांगलं वाळलेलं शेणखत. याशिवाय खड्ड्यात सतत ओलावा राहील याची काळजी घ्यायची. आता येतो अन्नद्रव्यांचा प्रश्न. त्यामुळे पुढची टीप अन्नद्रव्य वाढवण्यासाठी. अन्नद्रव्य कमी पडतात म्हणून शेतकरी कंपोस्ट वापरत नाहीत. यावरचा उपाय म्हणजे सुपर कंपोस्ट खत. हे कसं तयार करायचं तर कंपोस्ट बनवताना प्रत्येक थरात 10 ते 15 किलो सुपर फॉस्फेटचा थर द्यायचा. यालाच म्हणतात सुपर कंपोस्ट खत. यामुळे स्फुरद आणि नत्र वाया जाण्याचं प्रमाण कमी होतं, तर कंपोस्टही लवकर कुजतं. तसंच कंपोस्ट खताचा दर्जा सुधारतो. या पाहिल्या आपण ट्रिक्स. याच्यासोबत आपण कंपोस्ट तयार झालंय की नाही हे कसं ओळखायचं तेही समजून घेऊयात. उत्तम कुजलेलं खत पिसासारखं मऊ दिसतं. कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांचं वजन 40% कमी होतं, तर आकारमान 60% कमी होतो. खताचा रंग तपकिरी आणि गर्द काळा असतो. त्याला मातकट वास यायला लागतो आणि त्यांचं तापमान कमी होतं. ही माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पातील मृदा शास्त्रज्ञ डॉक्टर पपिता गौरखेडे यांनी दिली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.